आज परवा दिवशी जी घटना आपल्या औरंगाबाद शहरामध्ये घडलेली आहे, त्या घटनामध्ये ज्या प्रकारे आपले माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेबांनी पब्लिकमध्ये जे धक्का दिलेला आहे रशीद खान मामू यांना, तर त्याची आम्ही कठोर निंदाही करतो आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की मी पण एक छोटा मोठा कार्यकर्ता आहे, राजकीय सामाजिक कार्य मी करतो आहे. ते बघितल्यानंतर मला खूप दुःख मला झालेलं आहे. त्यामुळं आज मी माझी प्रतिक्रिया इथं व्यक्त करत आहो. तर त्यामुळं आणि जे आज भूमिका घेतलेली आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी, आपले माजी CM पण होते, आणि त्यांनी जे भूमिका घेतलेली आहे, त्यांना बघून जे आपल्याला दिसून येतं की खरं महाराष्ट्र उभं करण्याची त्यांची भूमिका आहे. म्हणजे स्वराज्याच्या विचारावर जे माननीय आपले आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यांचे जे विचार होते की 18 पगड जाती, धर्म, समाज यांना सर्वांना घेऊन जे आहे आपला एक अखंड महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये न्याय, प्रेम, दया, क्षमा, करुणा आणि सर्व समाजाला घेऊन चालणारे शिवाजी महाराजाचे विचार खऱ्या अर्थाने आज आपले उद्धवजी साहेब हे घेऊन चाललेले आहे. आणि त्यांनी रशीद मामू यांना म्हणजे मातोश्रीवर बोलून त्यांना पक्षप्रवेश दिलं. आपल्या नियमानुसार, आपली परंपरेनुसार त्यांना शिवबंध बांधलं आणि स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आपले उद्धवजी आहे, राष्ट्रीय अध्यक्षांनी पक्षप्रवेश दिला. आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी पक्षप्रवेश दिल्यानंतर एक चंद्रकांत खैरे साहेब त्याला स्थानिक पातळीवर त्या प्रवेशाला विरोध करताय, म्हणजे ते उद्धवजी ठाकरे साहेबांना विरोध करताय. तर ही पार्टी डिसिप्लिनच्या एकदम अगेन्स्ट गोष्ट आहे. त्याच्यानंतर जे वैचारिक जी पातळी आहे, म्हणजे त्यांचे विचार दिसून आले की कसं मामूला ढकलायचं. आणि त्याचा गैरफायदा तुम्ही जर बघा, शिरसाट साहेबांचा स्टेटमेंट तुम्ही बघा, त्यांनी उबाटा मामू असा नवीन पक्षाचा नवीन जे आहे म्हणजे नामकरण करून टाकलं त्यांनी. उद्धवजीची सेनेला त्यांनी म्हटलं उबाटा मामू, म्हणजे याचा दुरुपयोग ते करून घेत आहे. तर अशी घटना नाही घडायला पाहिजे. आणि पार्टी डिसिप्लिननुसार चंद्रकांत खैरेवर मला तरी असं वाटतं की यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. जरी त्यांना विरोध होतं तर त्यांनी पूर्ण इंटरव्ह्यू होऊ द्यायला पाहिजे होतं, पूर्ण प्रोसेस कंप्लीट होऊ द्यायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर त्यांचा विरोध त्यांनी पक्षांतर्गत त्यांनी आपला विरोध नोंद करायला पाहिजे होता आणि मग पक्ष निर्णय घेतला असता. पण आज मुस्लिम समाजाला असं वाटतं की आज मामूचाच अपमान नाही झालेला आहे, म्हणजे आमच्या पूर्ण औरंगाबाद शहराच्या मुसलमान समाजाचा अपमान आम्ही त्याला समजून घेत आहे. कारण की ज्या पद्धतीने रोडवर धक्का दिलेला आहे, तर फक्त मुसलमान समाजाचाच नाही, खरं जर तुम्ही लोकशाही मार्गाने जर विचार केलं तर मामू एक आपले शहराचे एक म्हणजे संविधानिक पदावर महापौर राहिलेला व्यक्ती आहे. अशा व्यक्तीला तुम्ही धक्के देतात, म्हणजे संविधानाचा अपमान झालेला आहे, लोकशाहीचा अपमान आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर मानवताच मला दिसलेली नाही. तर माझं असं म्हणणं आहे की खैरे साहेबांची खासदारकीची निवडणूक हारल्यानंतर मानसिक संतुलन यांचं बिघडलेलं आहे. तरी माझी अशी विनंती आहे की त्यांनी आता राजकारणामधून जे सेवानिवृत्त व्हावं आणि आपल्या घरगुती कामं करावं इथून पुढे. नाही तर अशी परिस्थिती होईल की लोक आपल्या शहराचे, औरंगाबाद शहराचे लोक, जे त्यांची परिस्थिती आज खैरे साहेबांची मानसिक परिस्थिती आणि जी पातळी झालेली आहे, तर असं वाटतं की मानसिक रोगी घोषित करण्याची बाळदी त्यांची होऊ शकते. तर असा काल येण्यापेक्षा मी तर उलट खैरे साहेबांच्या पक्षाचा, खैरे साहेबांच्या बाजूने मी सांगतो की तुम्ही बरीच औरंगाबाद शहराची सेवा केलेली आहे, तुमचं वयही बरं झालेलं आहे. तर आता स्वतःचा सन्मान आदर राखण्यासाठी आपण राजकारणातून सेवानिवृत्त व्हावं आणि घरगुती कामात आपण राहावं. आणि एक अजून विनंती, व्यक्तिक का होत नाही, त्यांनी फोन करून रशीद मामूला माफ़ी मांगावी अशी मैं विनंती करतो. सर एक इतना ही सवाल दूंगा, आप इसका जवाब मराठी में दीजिएगा कि रशीद, ये घटना होने के बाद क्या रशीद मामू साहब को आपके नजरिए जैसा आप बता रहे हैं एक नागरिक तौर पर, क्या शिवसेना में रहना चाहिए या नहीं रहना चाहिए? एक आपका जहन क्या काम करता है?
क्योंकि आप भी समाज सेवा के आप नाही, हे बघा, आता हे रशीद मामूचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांना किती अपमान सहन करायचं, काय करायचं, त्या पक्षात राहायचं नाही राहायचं, तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही. पण मी माझा एक स्वतःचा म्हणजे मला चांगला वाटलं नाही म्हणून मी माझी प्रतिक्रिया दिली. आता तर त्यांचा वैयक्तिक निर्णय राहायला पाहिजे नाही राहायला पाहिजे, त्यांनी स्वतः ते निर्णय घ्यायला पाहिजे. आपलं नाव आणि सांगा तुम्ही. मी अबुल आला हाशमी, मी सामाजिक कार्यकर्ता आहे, थोडंफार पॉलिटिकल कामही करतोय आहे ना. आणि MIMचं जे आहे मी म्हणजे बेसिक कार्यकर्ता आहे, काही पदाधिकारी नाही, कार्यकर्ता आहे.